साहेब, अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी आज तुमची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केले की राजकारणात काही होऊ शकतं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत अतुल बेनके संकेत हे दिले. कोण आहे? शरद पवार आणि अजित नाही, पवार हे कोण आहेच कोण? हे पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस आहे? कुणाबद्दल विचारायचं ह्याचे तर तुम्ही ठेवा. राजकारणात फलसूस माणसंही असतात, विधानं करतात, त्याची काही नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी. साहेब, आंबेगाव तालुक्यातील 40% अजून भाग सिंचनापासून वंचित आहे. असं असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडो धरणातून व तिथून पुढे कर्जदार येण्याचा घाट घातला जातोय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. असं आहे. तसं असेल तर नक्की या तालुक्याची पाण्याची गरज लक्षामध्ये घेऊन महाराष्ट्राच्या अन्य तालुक्यांना सुद्धा जिथं पाण्याची आवश्यकता असेल तर त्याची पूर्तता केली पाहिजे. तुम्ही जो प्रश्न विचारला मला त्याची पार्श्वभूमी माहिती आहे. काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्यांच्याकडे दुसरी कुठली वाव नाही आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात. हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये 30-40 वर्षापूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे. माझी खात्री आहे की चित्र बदललं आहे, चांगलं चित्र होतं आहे, कारखानदारी वाढते, उसासारखं पीक वाढतं आहे आणि कारण नसताना भागाभागामध्ये अंतर वाढवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये. शिरूरच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी आज तुमची भेट घेतली. 12 गावातील शेतकऱ्यांचं गेली अनेक दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होतं. त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिलं आहे आणि त्यांचं मागणं त्याच्यात आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. तर मी मुंबईला गेले त्यानंतर पाटबंधारे मंत्री जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेन आणि या लोकांचं दुःख त्यांच्या कानावर पोचेल. बाळासाहेब थोरातांचं खरं तर पत्र व्हायरल होतं. त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलंय बाळासाहेब थोरातांनी. वळसे पाटलांच्या मतदारसंघात सगळं हे मला माहिती नाही. आता हे वारशासारख्या गोष्टी मला माहीत असायचं काही कारण नाही, कारण ह्या निर्णय मी घेत नाही. वळसे पाटलांच्या मतदारसंघात आज जनता दरबार घेतला जातोय. नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्यात. प्रश्न सुटले नाहीत का? तुमचं जुना सहकारी या ठिकाणचे आमदार आहे. सच्याला विचारा ना हा प्रश्न, मला कशाला विचारता? वळसे पाटील म्हटलं की मी पाण्यासाठीच सत्तेत सहभागी झालोय. कशासाठी? पाण्याचा मुद्दा पेटला, डिंब्याच्या पाण्यासाठी. किती वर्ष सरकारमध्ये आहेत हे माझ्या ज्ञानात भर घाला. ते किती वर्ष माणसे आहेत सांगा ना. 35 वर्ष झाले राजकारणात. 35 वर्ष आमदार आहे, 25 वर्ष मंत्री आहेत किंवा पदावरती आहेत. आता 25 वर्षात त्यांना हे जमलं नाही आणि आता सांगतात आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. आज संधी साधू फार दुसरं काही नाही. साहेब, लोकसभा जिंकली, आता विधानसभेची तयारी सुरू आहे. कशी रणनीती राहील शिरूर लोकसभा मतदार? नाही, साधी सरळ गोष्ट आहे. आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची. महाराष्ट्र राज्य आम्हाला हवं आणि अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा 20-30 वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत तर त्याची पूर्तता करायची. त्यासाठी आम्हाला सत्ता हवी. आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाहीत हे स्वच्छ दिसते. त्याला आता उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक निर्णय कार्यक्रम. ठाकरे जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील? असं आहे की आम्ही 3 पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढणार आहोत. त्यासाठी काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या नेतृत्वाकरता आहे
आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात या सगळ्यांच्या आमचा विचारविनिमय चालू आहे. माझी खात्री आहे की आमच्या सगळ्यांनी एकमतानं यादी तयार होईल आणि त्या सगळ्या जागा आम्ही एकत्रित लढू. अमित शहा या ठिकाणी दौरा करतायत. लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय. महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत. होईल काय? तर लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय. आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावर. साधारणतः महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. त्यांना भीती आता विधानसभेची जाणवते. मला माहिती नाही. मला हे माहिती आहे की 5 वर्षाच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला 4 मिळाले. कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं अगदी आंबेगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी 48पैकी 31 जागा आमच्या निवडून दिल्या. याचा अर्थ लोकांचं याला सहकार्य आणि साथ मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीमध्ये दिसते. आता हे जे चित्र लोकसभेमध्ये दिसेल आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या या पार्श्वभूमीवर राज्याचे ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे आणि राज्य योग्य रस्त्यावर आणण्याच्या उद्देशाची काळजी घेणं ही आवश्यकता आहे. मोहन भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय, कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय. कुणाच्या अनुषंगाने हे वक्तव्य असू शकतं? असं माहिती नाही. म्हणजे हे काय ते भागवत ना, त्यांचं सुद्धा नसतं ना. त्यामुळे आता देव बनायला कोणतरी म्हणजे निघाले होते. आता त्याच्यावर भाजपचे लोक आणि RSSचे लोक हे भाष्य करायला लागले. याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी. अजित पवार गुलाबी जॅकेट वापरलं आहे. चला पुढं. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आहात तुम्ही. या जागेवरती शिवसेनेने दावा केला, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. तरी पण सुटलेली जागा वाटपायला काय वाटतं? असं आहे की या सगळ्या पक्षाचा दावा करायचा अधिकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.